नमस्कार मित्रांनो, मी उमेश सणस. महाराष्ट्राच्या विधानसभेची रणधुमाळी सुरू झालेली आहे. दोन गोष्टींचा निकाल मतदार देणार आहेत. जो निकाल भारताच्या न्यायालयांना देता आला नाही, सर्वोच्च न्यायालय जो निर्णय देऊ शकला नाही, तो निर्णय महाराष्ट्राच्या जनतेला द्यायचा. 2021 साली शिवसेना या पक्षात फूट पडली. एकनाथ शिंदे 38 आमदारांना घेऊन गुवाहाटीला गेले, सुरत मार्गे गेले, पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेची छकल झाली, दोन भाग झाले. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर अधिक आमदार गेले, उद्धव ठाकरे यांच्याबरोबर 14 ते 15 आमदार राहिले आणि त्यामुळं शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण ही पक्षाची निशाणी ही एकनाथ शिंदे यांना दिली गेली. या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे उद्धव ठाकरे यांनी ठोठावले. आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं. दुर्दैवानं सर्वोच्च न्यायालयाला या प्रकरणाचा निर्णय देता आला नाही. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आजही प्रलंबित आहे आणि 2.5 वर्षाचा प्रदीर्घ कालखंड मुख्यमंत्री पदाचा एकनाथजी शिंदे यांनी पूर्ण केला. त्यामुळं हे आमदार पात्र आहेत की अपात्र आहेत याच्याबद्दलचा निर्णय आमच्या न्यायालयांना देता आला नाही. पक्ष हा बाळासाहेब ठाकरेंचा होता, चिन्ह हे बाळासाहेब ठाकरेंचं होतं. उद्धव ठाकरे यांच्याकडून एबी फॉर्मवर सह्या घेऊन सगळेच जण आमदार झाले होते. विधानसभेला सगळ्यांनी फॉर्म भरलेले होते. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही मूळ शिवसेना नाही असा निर्णय निवडणूक आयोगाने दिला. निवडणूक आयोगाचा निर्णय हा राजकीय हेतून प्रेरित होता की काय अशी शंका सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये आली. निवडणूक आयोग हा निपक्षपातीपणानं आणि स्वतंत्रपणानं काम करू शकत नाही, ती भाजपचीच एक शाखा झालेली आहे अशी टीकाही निवडणूक आयोगावर केली गेली. परंतु निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय हा एकनाथजी शिंदे यांच्या बाजूचा होता. पक्षाचं मूळ नाव आणि पक्षाचे चिन्ह हे एकनाथ शिंदे यांना वापरण्यासाठी परवानगी दिली गेली आणि उद्धव ठाकरे यांना नवीन चिन्ह घ्यावं लागलं. ते मशाल हे चिन्ह होतं. सर्वोच्च न्यायालयाला शिवसेनेच्या विभाजनानंतर तो निर्णय देता आला नाही. 2021 ची पुनरावृत्ती 2022 मध्ये झाली. यावेळी पक्ष होता तो शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. शिवसेना पक्ष स्थापन करणारे बाळासाहेब ठाकरे हे काळाच्या पडद्याआड गेले होते किमान, परंतु शरद पवार हयात होते. शरद पवारांनी 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली गेली. त्याच पक्षातून अजितदादा पवार हे 41 लोकांना घेऊन पक्ष सोडून बाहेर गेले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा माझाच पक्ष आहे असं अजित पवारांनी सांगितलं. शरद पवारांकडे 13-14 आमदार राहिले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे पक्षाचं नाव, पक्षाचं घड्याळ हे चिन्ह हे निवडणूक आयोगानं अजित पवारांकडे दिलं. शरद पवारांना नवीन चिन्ह घ्यावं लागलं. तुतारी हातात घेतलेला माणूस हे चिन्ह शरद पवारांनी घेतलं आणि लोकसभेच्या निवडणुकीला त्याच चिन्हासह शरद पवारांना सामोरं जावं लागलं. हेही प्रकरण निवडणूक आयोगानं शरद पवारांच्या विरुद्ध निर्णय दिला. म्हणजे ज्या व्यक्तीनं पक्ष स्थापन केला त्या व्यक्तीनं पक्षाचा विस्तार केला. ज्या व्यक्तीच्या नावानं पक्ष चालवला होता तो पक्ष त्याच्याकडून हिरावून घेतला गेला असं सर्वसामान्य माणसांना वाटलं गेलं. परंतु आमच्या न्यायालयांनी याही प्रकरणात कोणता निर्णय दिला नाही आणि आता जनतेच्या न्यायालयामध्ये याचा निर्णय जो आहे तो होणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी जनतेच्या न्यायालयामध्ये प्रकरण गेलेलं होतं, परंतु जनतेच्या न्यायालयामध्ये याचा सर्वकष निर्णय झाला नाही. कारण उद्धव ठाकरे यांना सोडून गेलेले 37-38 आमदार आणि शरद पवारांना सोडून गेलेले 40 ते 41 आमदार जे आहेत ते थेट लोकांसमोर लोकसभेच्या निवडणुकीत आलेले नव्हते. लोकसभेच्या निवडणुकीत आलेले लोक वेगळे होते. आता विधानसभेच्या निवडणुकीला मात्र एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेले 40 आमदार आणि अजितदादांबरोबर गेलेले 41 आमदार हे जनतेच्या समोर येणार आहेत. खरं तर आम्हीच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस आहोत असं म्हणणाऱ्या अजितदादांना ही संधी आहे. आम्हीच मूळ शिवसेना आहोत असं म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेना ही संधी आहे
आपला पक्ष मूळ पक्ष आहे हे जनतेकडून सिद्ध करून घ्यावं लागेल. याच्यावर जनतेचा शिक्का आणि मोहतोब जो आहे तो लावून घ्यावं लागेल. ते दाखवण्याची संधी जी आहे ती या दोन्ही नेत्यांना. मी केलेलं बंड नव्हतं, मी केलेला उठाव होता असं एकनाथ शिंदेंनी वारंवार सांगितलं. माझ्या उठावाची दखल जगातल्या 33 पेक्षा अधिक देशांनी घेतली हेही एकनाथ शिंदेंनी सांगितलं. आता तुम्ही केलेलं बंड होतं, तुम्ही केलेली गद्दारी होती का तुम्ही केलेला उठाव होता याचा निर्णय महाराष्ट्रातली जनता घेणार आहे. आणि या जनतेच्या न्यायालयामध्ये एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार हे दोघेही हजर झालेले आहेत. लोकसभेमध्ये तसा अस्पष्ट निकाल जो आहे तो जनतेने दिलेला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकूण 8 सदस्य निवडून आले, खासदार झाले, संसदेत गेले. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा फक्त 1 खासदार निवडून आला. तोच प्रकार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बाबतीत घडला. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे 9 लोक खासदार झाले आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 7 लोक खासदार झाले. यावरून लोकांचा कल कोणाकडे आहे, लोकांचा ओढा कोणाकडे आहे आणि लोक कोणाच्या बाजूने झुकलेले आहेत हे स्पष्टपणाने दिसून येते. दुसऱ्याचा पक्ष ताब्यात घेणं, तो माझा आहे असं म्हणणं, ते चिन्हही माझं आहे असं म्हणणं आणि त्याच्यावर हक्काने अधिकार गाजवणं हे निवडणूक आयोगाच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या मदतीने केलं गेलं. त्याला न्यायालयांकडून हे अप्रत्यक्षरित्या साथ दिली गेली आणि न्यायालयाने या प्रकरणात अंतिम निर्णय दिला नाही. परंतु आता असली कोण आहे आणि नकली कोण आहे, असली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा आहे आणि नकली शिवसेना ही कोणाची आहे हे निश्चित होणार आहे. जे निघून गेले ते खरोखरच गद्दार होते का हे सिद्ध करण्याची संधी ही शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोघांनाही मिळणार आहे. जे निघून गेले त्यांनी बंड केलं की उठाव केला याच्याबद्दल जनता ठरवणार आहे आणि त्यासाठी आपली भूमिका जनतेसमोर मांडण्याची संधी जी आहे ती अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनाही मिळणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या बरोबर गेलेल्या आमदारांचा उल्लेख आदित्य ठाकरे आणि संजय राऊत सातत्यानं अलिबाबा आणि 40 चोर असं करत राहिले. शरद पवारांनी निघून गेलेल्यांना फार मोठी टीका करत बसले नाहीत, पण जे निघून गेले त्यांचा विचार करणार नाही, नवी पिढी बरोबर घेईन, नवीन युवकांना संधी देईन आणि माझा पक्ष पुन्हा महाराष्ट्रात मी बांधेन. जे गेले त्यांचा विचार मी करणार नाही हेही शरद पवारांनी वारंवार सांगितलेलं आहे. त्यामुळे जे शरद पवारांना सोडून गेले, जे उद्धव ठाकरे यांना सोडून गेले त्यांना आपण अस्सल आहोत की नकली आहोत हे सिद्ध करण्याची मिळालेली शेवटची संधी म्हणजे 2024च्या विधानसभेची निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये आपण अस्सल आहोत हे सिद्ध करायचं असेल आणि आपल्या बंडाला, आपल्या उठावाला जे काही त्यांना म्हणायचंय त्याला खरोखरच जनाधार आहे हे दाखवायचं असेल तर जनतेतून मतं मिळवावी लागतील, जनतेचा आधार मिळवावा लागतील. आणि ही मतं आणि जनतेचा आधार जो आहे तो उद्धव ठाकरे यांना मिळतो, शरद पवार यांना मिळतो की त्यांच्या विरोधकांना मिळतो हे बघण्यामध्ये लोकांची प्रचंड उत्सुकता आहे. लोकसभेला आपल्याला दिसून आलेली गोष्ट अशी होती की उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबद्दल लोकांची सहानुभूती होती, कमालीची सहानुभूती होती. लोक उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या कामावर मुग्ध होते, यांच्या सभांना विशेष गर्दी होत होती, त्यांना ऐकण्यासाठी लोक जमत होते. तेवढी गर्दी अजित पवारांच्या आणि एकनाथ शिंदेच्या सभांना लोकसभेला झाली नाही. विधानसभेला अजितदादांकडे 41 आमदार आहेत, विधानसभेला एकनाथ शिंदेकडे 38 आमदार आहेत आणि 13-14 आमदार हाताशी घेऊन शरद पवार आणि उद्धव ठाकरे त्यांच्याशी लढणार आहेत. तेव्हा अधिक साधन सामग्री, शासनाचं पाठबळ, सत्तेचं बळ हे एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या पाठीशी आहे. हे सगळं बळ पाठीशी असताना आणि ही सगळी साथ संगत असताना वैचारिक दृष्टी आम्ही काही चुकलेलो नाही, वैचारिक दृष्टी आम्ही बरोबर आहोत हे सिद्ध करण्यासाठी त्यांना जनतेच्या दरबारात जावं लागलेलं आहे, जनतेच्या न्यायालयात जावं लागलेलं आहे. या ठिकाणी निवडणूक आयोग त्यांच्या मदतीला उभा राहणार नाही, या ठिकाणी महाशक्तीची अदृश्य ताकद त्यांच्या पाठीशी उभी राहणार नाही. स्वतःला सिद्ध करावं लागेल की आम्ही असली आहोत. असली कोण आहे आणि नकली कोण आहे हे ठरवायचा अधिकार हा केवळ जनतेचा आहे, फक्त जनतेचा आहे, फक्त सामान्य माणसाचा आहे, फक्त मतदाराचा आहे आणि तो हक्क मतदार नक्की बजावणार आहे. एखादं जहाज बुडायला लागलं की जहाजावरचे उंदीर पहिले पाळायला लागतात. 2019ची विधानसभेची निवडणूक आठवा. या 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षातनं आउटगोईंग चालू होतं? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं आउटगोईंग चालू होतं. अखिल भारतीय काँग्रेस महाराष्ट्र या पक्षातनं आउटगोईंग चालू होतं आणि इनकमिंग चालू असणारे 2च पक्ष होते. शिवसेना होती, भारतीय जनता पक्ष होत. देवेंद्र फडणवीस त्यांच्या पक्षात कोणाला घ्यायचं याचा निर्णय घेत होते.
ज्यांना आपल्या पक्षात घेता येणार नाही अशा अनेक लोकांना देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे पाठवत होते. म्हणजे इन्कमिंग असणारे पक्ष जे आहेत ते भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना हे पक्ष होते. आता इन्कमिंग असलेले पक्ष हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना. ज्यांच्याकडे इन्कमिंग होतो त्यांचा अंतिमता निवडणुकीत विजय होतो, त्यांच्याकडे लोकांचा कल वाढतोय, त्यांना लोकांचा अधिक प्रतिसाद मिळतोय. हे मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 2019च्या विधानसभेने सिद्ध केलेलं आहे. त्यामुळे यावेळेचा लोकांचा कल आता निवडणुकांना सुरुवात होत असताना शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या बाजूचा आहे, ही गोष्ट स्पष्टपणाने दिसून येते. शिवसेना सोडून सुरतेला गेलेल्या आणि सुरत मार्गे गुवाहाटी गाठलेल्या एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांचं असं मत होतं की आम्हाला हिंदुत्वासाठी उद्धव ठाकरे यांच्यापासून दूर व्हावं लागतं. आमच्या मतदारसंघामधले जी अपुरी कामं राहिलेली आहेत त्या कामांचा निधी आम्हाला अर्थमंत्री अजित पवार देत नाहीत, त्यामुळे आम्हाला हा पक्ष सोडणं जे आहे ते भाग पडलेलं आहे. आणखी एक कारण ते सांगत होते की जिथं जिथं शिवसेनेचे आमदार निवडून आलेले आहेत तिथला रनरअप उमेदवार जो आहे तो बऱ्याच ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा किंवा काँग्रेसचा आहे. त्यांना बळ देण्याचं काम जे आहे ते अजित पवार करतायत. अजित पवारांच्या त्रासामुळे आम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आणि शिवसेनेला सोडावं लागलेलं आहे असंही ते सांगत होते. प्रत्यक्षामध्ये असा प्रकार होता किंवा काय हा प्रश्न आहे. कारण काहीच दिवसात अजित पवारांनी शरद पवारांना सोडलं आणि तेही सत्तेच्या जवळ येऊन बसले, तेही सरकारमध्ये येऊन बसले. अजित पवारांकडे परत अर्थमंत्रीपद आलं. मग आता तुम्ही सत्तेत कसे, हा प्रश्न जो आहे तो या 40 आमदारांना विचारला गेला. त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं त्यांनी टाळलं, परंतु आता जनतेच्या दरबारात त्यांना या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल. हिंदुत्व म्हणजे काय आणि आम्ही हिंदुत्वाचे खरे वारस आहोत असं म्हणणारे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सगळ्या लोकांना जे आहे ते खरं हिंदुत्व म्हणजे नेमकं काय आणि आपण हिंदुत्वाचे वारस आहोत म्हणजे नेमकं काय हे सांगावं लागेल. हे सांगण्यासाठी त्यांना या विधानसभेची निवडणूक ही संधी आहे. अजित पवारांनी सांगितलं की मी विकासासाठी जे आहे ते भाजप बरोबर जातोय. अजित पवारांचे सगळे सहकारी आमदार जे आहेत ते आम्ही विकासासाठी भाजपला जवळ केलेला आहे असं सांगत अजित पवारांचा हात धरत जे आहे ते अजित पवारांबरोबर गेले. शरद पवारांनी त्यांच्याच एका माजी मंत्र्याच्या निवडणुकीमध्ये जे आहे ते हा प्रश्न विचारलेला होता की इतकी वर्ष तुम्हाला मी आमदार केलं, खासदार केलं, जिल्हा बँक तुमच्या ताब्यात दिली, मंत्रिपदावर अनेक वर्ष ठेवलं, मग या सगळ्या वर्षामध्ये तुम्हाला सत्ता दिलेली असताना तुम्ही काय करत होतात? पवार साहेबांच्या भाषेत तुम्ही गवत उपटत बसलेला होतात का असाही प्रश्न शरद पवारांनी विचारला. परंतु या सगळ्या प्रश्नाचं उत्तर एकच होतं की आम्ही सत्तेसाठी भाजप बरोबर चाललेलो नाही तर आम्ही विकासासाठी भाजप बरोबर चाललेलो आहोत. हे सांगणाऱ्या लोकांना इतकी वर्ष सत्तेत असताना तुम्ही काय केलं या प्रश्नाचं उत्तर आता जनतेला द्यावं लागेल. पक्ष शरद पवारांचा होता, विचार शरद पवारांचा होता, विचारधारा शरद पवारांची होती आणि पक्षाची ध्येय धोरणं एकमेव माणूस ठरवत होता ते सगळं चुकीचं होतं आणि आम्हीच बनचुके आहोत असं सांगणारी लोक जी आहेत ती यावेळी अजितदादांबरोबर निवडणुकीला उभी राहणार आहे. सगळ्यात महत्वाची अडचण जी आहे ती अजितदादांबरोबर गेलेल्या आमदारांची आहे. त्यातले जे निवडणुकीला उभे राहतील त्यांनी एक गोष्ट स्वतःशी निश्चित केलेली आहे की त्यांच्या मतदारसंघामध्ये मागच्या वेळी विधानसभेला शरद पवार प्रचारासाठी आले होते. त्यांच्या पवारांच्या सभा झाल्या होत्या आणि शरद पवारांच्या सभांमुळे वातावरण बदललं होतं. त्यांचा निवडणुकीतला विजय सोपा झाला होता. यावेळी शरद पवार प्रचाराला येणार आहेत त्यांच्या मतदारसंघात, पण त्यांच्या विरुद्ध येणार आहेत आणि त्यामुळे असली कोण आणि नकली कोण याचा निर्णय या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी नक्की लागणार आहे. लोकांना तो निर्णय घ्यायचा आहे. जे काम या देशातली सर्वोच्च संस्था करू शकली नाही, जे काम सर्वोच्च न्यायालयाला करता आलं नाही, ते काम या महाराष्ट्रातल्या जनतेला हातात घ्यायचंय. जे काम आमच्या निवडणूक आयोगानं करणं अपेक्षित होतं, जे काम निवडणूक आयोगाला निपक्षपातीपणानं करणं शक्य होतं आणि करता यायला हवं होतं, पण आमच्या निवडणूक आयोगानं जे काम केलं नाही तेही काम महाराष्ट्रातल्या जनतेला करावं लागणार आहे. महाराष्ट्रातल्या जनतेला ठरवायचं आता की यातला असली कोण आहे, महाराष्ट्रातल्या जनतेला ठरवायचंय की यातला नकली कोण आहे. गुलाबी जॅकेट घालून लोकांसमोर गेल्यानंतर लोक आपल्याला असली समजतील अशी समजूत कोणाची असेल
तर त्या समजुतीला छेद देण्याचं काम जनता करते का ही समजूत खरी आहे हे दाखवण्याचं काम जनता करते हे आपल्याला बघणं मनोरंजक ही आहे आणि गमतीशीर आहे. राजकारणाचे अनेक पैलू असतात. बऱ्याचदा राजकारणाचे वेगवेगळे कंगोरे पाहत असताना आपल्या असं लक्षामध्ये येतं की लोकांचं असं मत आहे, सर्वसामान्य माणसांना असं वाटतंय की शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा त्यांचा पक्ष आहे, तो त्यांच्याकडून पळवून न्यायला नको होता. उद्धव ठाकरे यांच्या वडिलांचा पक्ष होता, तो त्यांच्याकडून पळवून न्यायला नको होता. म्हणजे अजितदादा पवार हे स्वतः एकनाथ शिंदेनी शिवसेना सोडल्यानंतर सांगत होते, भाषण करत होते की पक्ष बाळासाहेब ठाकरेंचा होता, तुम्हाला जर त्या पक्ष सोडून जायचंच होतं तर स्वतःचा स्वतंत्र पक्ष स्थापन करायचा आणि स्वतःचा पक्ष स्थापन करून तुम्हाला जे काही करायचं होतं ते करायचं. पण त्यांच्या वडिलांचा पक्ष का पळवलात, त्यांच्या वडिलांचं चिन्ह का तुम्ही चोरलं? अजितदादा जे प्रश्न एकनाथ शिंदेना विचारत होते तेच प्रश्न जे आहेत ते जनतेनं त्यांना गेल्या 1.5-2 वर्षात विचारलेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं देण्याच्या भानगडीत दादा पडलेले नाहीत. पण आता जनतेच्या दरबारात त्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती शोधण्याचा प्रयत्न जनता करणार आहे. त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला जनतेला द्यावी लागतील. त्या प्रश्नाची समाधानकारक उत्तरं जनतेला द्यावी लागतील. त्या प्रश्नांची समाधानकारक उत्तर जो देईल त्याच्या पारड्यामध्ये जनता आपलं बहुमत टाकणार आहे. या देशातल्या सर्वोच्च न्याय संस्थेला एखाद्या विषयाचा निर्णय देता न येणं ही या आमच्या न्यायव्यवस्थेची, आमच्या व्यवस्थेची शोकांतिका आहे. अशा परिस्थितीमध्ये जनता ही सार्वभौम आहे. लोकशाहीमध्ये जनतेपेक्षा कोणी मोठं नाही असं आपण मानतो आणि ही जबाबदारी नकळत जी आहे ते महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेवर आलेली आहे. 12 कोटी मराठी भाषिक महाराष्ट्रात आहेत आणि महाराष्ट्राची जनता आहे. त्यातले मतदार किती आहेत हे बघितलं तरी या सगळ्या मतदारांवर सामूहिकपणाने जबाबदारी आहे की असली कोण आहे हे ठरवायचं, नकली कोण आहे ह्याचा निर्णय द्यायचा. अस्सल हे अस्सल राहतं आणि नकली बनावट ही बनावट राहते. नक्कल आणि बनावट यांनी कितीही अस्सल बनण्याचा प्रयत्न केला तरी ती अस्सल होऊ शकत नाही. बनावटपणा हा बनावटपणाच राहतो. मग तो बनावटपणा नेमका कुणाचा आहे याचा निर्णय जनता घेणार आहे. याचा निर्णय घेण्याची जबाबदारी जनतेवर आहे. म्हणजे जनतेच्या प्रश्नावर निवडणूक लढली जावी, जनतेचे प्रश्नच निवडणुकीत मांडले जावेत आणि त्यासाठी प्रयत्न केला जावा अशी सर्वसामान्य माणसाची अपेक्षा आहे. त्याचबरोबर या निवडणुकीमध्ये जनतेनं सकारात्मकरित्या गोष्ट जर कुठली करायची असेल तर जनतेला अस्सल पक्ष कोणता आहे आणि नकली पक्ष कोणता आहे याच्या संदर्भात विचार करायचा. जनता नेमकी काय विचार करणार आहे याचे संकेत जे आहेत ते आजूबाजूला दिसतात. फलटण सारख्या विधानसभेच्या क्षेत्रामध्ये अजित पवारांनी दीपक चव्हाण नावाच्या उमेदवाराला उमेदवारी जाहीर केली आणि तरीही त्या उमेदवारानं पक्ष सोडला आणि तो आपल्या स्वगृही गेला, त्याने घर वापसी केली. अजून निवडणुकीचा पुढचा टप्पा येतोय. अजून निवडणुकीची पुढची पावलं जी आहेत ती पुढे चालली जातील. त्या पुढच्या टप्प्यात काय होतंय ते माहिती नाहीये. निवडणुकीपूर्वीच काही जण वेगळे निर्णय घेत आहेत. तरीही हा निर्णय जो आहे तो आता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, स्थानिक आमदारांनी, न्याय संस्थेनं किंवा निवडणूक आयोगाने घेऊच नाही. हा निर्णय तुम्ही जनतेवर सोपवलेला आहे. जनता निर्णय घेताना कधी चूक करत नाही. जनतेचा निर्णय हा अचूक असतो. जनता ही सुजाण आणि सजग आहे याचं प्रत्यंतर या निवडणुकीच्या निर्णयानंतर महाराष्ट्रातली जनता जी आहे ती सर्वच पक्षातल्या राज्यकर्त्यांना आणून दिल्याशिवाय राहणार नाही. भारतासारख्या मोठ्या लोकशाही प्रधान देशामध्ये लोक कशा पद्धतीनं काम करतील? भारतानं लोकशाही स्वीकारलेली आहे पण इथलं अशिक्षितांचं प्रमाण आणि या देशातल्या लोकांवर लोकशाहीचे न झालेले संस्कार यामुळं लोकांना नेमकं काय पाहिजे आणि लोक कशा पद्धतीनं या लोकशाहीत वागतील अशी शंका पाश्चिमात्य देशांना होती, युरोपियन राष्ट्रांना होती आणि अमेरिकेसारख्या देशालाही वाटत होती. परंतु गेल्या 75 वर्षाच्या भारतीय लोकशाहीच्या इतिहासात भारतीय जनतेनं अनेकदा सत्तांतर केंद्रात घडवून दाखवलेली आहेत, अनेक राज्यात घडवून दाखवलेली आहेत. भारतीय जनता ही सजग आहे, शहाणी आहे, हुशार आहे. भारतीय जनतेला नेमकं काय करावं हे नक्की कळतं. आणीबाणीनंतरच्या हुकुमशाहीत भारतीय जनतेनं वेगळा निर्णय घेतला आणि 2004ला अतिशय चांगलं वातावरण आहे, फिलगुड आहे असं भारतीय जनता पक्षाला वाटत असतानाही भारतीय जनतेनं वेगळा निर्णय घेतलेला आहे. भारतीय जनतेला निर्णय कसे घ्यायचे ते माहिती आहे. त्यामुळे या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातली जनता नेमकी काय निर्णय घेते आणि असली कोण आहे आणि नकली कोण आहे याबद्दल महाराष्ट्रातल्या जनतेचा निर्णय काय येतो याच्याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष आहे.
त्यासाठी आपल्याला थोडा काळ थांबावं लागेल, परंतु महाराष्ट्रातली जनता ही अचूक निर्णय घेईल. तो निर्णय राज्यकर्त्यांवर बंधनकारक असेल. त्या निर्णयाविरुद्ध कोणाला कुठं अपील करता येणार नाही आणि तो निर्णय नाकारून कुणाला चालणारही नाही. जो निर्णय जनता एक 3 आठवड्यात घेणार आहे तो निर्णय आमच्या सर्वोच्च न्यायव्यवस्थेला 2.5 वर्षात देता आला नाही, ही गोष्ट यानंतर स्पष्ट होणार आहे. तरी देखील या निवडणुकीतली जनतेची जबाबदारी मोठी आहे. जनता ती सक्षमपणानं आणि समर्थपणानं पार पाडेल असा विश्वास व्यक्त करतो आणि इथं थांबतो. जय भवानी, जय शिवाजी.